सावंतवाडीमध्ये सुद्धा निलेश राणे, नितेश राणे कुटुंबामध्येच, म्हणजे अर्थातच भाजप विरुद्ध सर्व अशी निवडणूक सावंतवाडीची सुद्धा आहे. 324 जागांनी किंवा 324 मतांनी सध्या सावंतवाडीत भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे कोकणामध्ये कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय. कारण जो प्रकार सगळा समोर आलेला होता, निलेश राणेंनी केलेले आरोप, मग त्याच्यावर नितेश राणेंचं मत, त्याच्यानंतर मग बाकीच्या नेत्यांचे मत, थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्यावर निलेश राणेंनी घेतलेला आक्षेप, हे सगळं समोर आल्यानंतर आता तिकडचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष असताना सावंतवाडीमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर तिकडे बीड नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेवराईमध्ये भाजपच्या गीता पवार यांनी आघाडी घेतली. त्यामुळे सध्याच्या कलांमध्ये भाजप 13, काँग्रेस 2, शिवसेना 1 अशी स्थिती आहे. नगराध्यक्षपदाचे एकूण 16 कल किंवा निकाल जे ते आपल्या समोर येतात, ज्याच्यामध्ये भाजपने अर्थातच आघाडी घेतलेल्या एकूण 13 ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. काँग्रेस 2, शिवसेना 1 अशी स्थिती. सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाकरता भाजपच्या श्रद्धाराजे भोसले आघाडीवर आहेत. सावंतवाडीमधनं मोठी अपडेट, श्रद्धाराजे भोसले भाजपच्या आघाडीवर आहेत. आणि जसं आपण म्हणतोय कोकणामध्ये नेमकं काय होणार, अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कारण अतिशय गाजलेली निवडणूक आणि त्याच निवडणुकीमध्ये सावंतवाडीत नगराध्यक्षपदीच्या उमेदवारीकरता भाजपच्या श्रद्धाराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. सावंतवाडीत भाजप 324 मतांनी आघाडी घेतलेली आहे.